आंदोलनाआधीच मवियामध्ये रडारड सुरू. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना राज ठाकरेंची सावली सुद्धा नकोशी. निवडणूक आयोगाच्या शिष्टमंडळापासून हर्षवर्धन सकपाळ दूर. यादी आत्ताच तपासून घ्या, नंतर रडू नका. महसूल मंत्री बावनकुळेंचा मवियाला टोला. राम शिंदेंनी घायवळ प्रकरणातील आरोप फेटाळले. शिंदेंकडून रोहित पवारांवर टीका. अमित ठाकरे पुणे पोलीस आयुक्तांच्या भेटीला. अभाविपच्या शाखेला टाळं ठोकण्याचा मनसेचा प्रयत्न. मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल. पुण्यामध्ये पोस्टरवरून मनसे आणि अभाविपमध्ये वादाची ठिणगी. आमदार संग्राम जगताप स्वतःच्या भूमिकेवर ठाम. राष्ट्रवादीमध्ये वैचारिक गोंधळ. अजित पवारांना भेटून जगताप मांडणार भूमिका. देवेंद्र फडणवीसांना बुलडोजर सीएम ठरवण्याचा प्रयत्न. मुंबईमध्ये अज्ञातांकडून फलकबाजी. फलकांवरती देवाभाऊ जाहिरातीचा दिसला पुढचा टप्पा. कार्यकर्त्यांची सोय लावण्यासाठी महायुतीची नवी शक्कल. मनाप्रमाणे जिल्हा आणि नगर परिषद इथे सुद्धा स्वीकृत सदस्य बनवूया. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र. रमाबाई आंबेडकर नगरचा पुनर्विकास पुन्हा चर्चेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार आज भूमिपूजन. मुंबईतल्या चर्चित दलित वस्तीमध्ये पुन्हा पुनर्विकासाची हालचाल. खड्ड्यांमुळे मृत्यू वारसाला 6 लाखांची भरपाई. मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. ओंकार हत्तीला मडोरा गावातच ठाण मांडून हत्तीच्या भीतीनं भात कापणीची कामं ठप्प. वन विभागानं बघ्याची भूमिका घेतल्याचा ग्रामस्थांचा. दिवाळी आधी सुटकेचा निश्वास. एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन स्थगित. एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार 6,000चा बोनस. आता फंडाचे सगळे पैसे काढता येणार. ईपीएफओचा नवा निर्णय. 10वी-12वी परीक्षेच्या तारखा जाहीर. 12वीची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान, तर 10वीची परीक्षा होणार 20 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान. निलेश घायवळच्या विरोधात आणखी एक गुन्हा. बनावट पासपोर्ट प्रकरणामध्ये घायवळ आणखी अडचणीत. निविदेशिवाय इमारतीचा पुनर्विकास शक्य. उच्च न्यायालयाचा निर्णय. चांदीचा भाव 1,80,000 रुपये किलो. जागतिक पातळीवर तुटवडा असल्याने किमतीमध्ये वाढ. एकाच दिवसात चांदीमध्ये 11,000ची वाढ. भंडारा जिल्ह्यामध्ये औषध दुकानांची तपासणी. 3 औषध दुकानांवर कारवाई. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधं दिल्यानं कारवाई. आमची मनसेसोबत कोणतीही युती नाही. मनसेला मवियामध्ये घेण्याबद्दल कोणतीही चर्चा नाही. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांची माहिती.